मुख्यमंत्री झाल्यानंतर जोसेफ विजय यांनी काही धडाकेबाज निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली। मंदिर, शाळा यांच्या जवळील 717 दारूची दुकानं हटवण्याचा निर्णय घेतला। शासकीय कर्मचारी, शिक्षक, पेन्शनधारक यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आणि मुख्यमंत्री विजय यांनी आता थेट पंतप्रधान मोदी यांनाच एक पत्राद्वारे आवाहन केलंय। त्या पत्रात विजय यांनी म्हटलंय की तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठं वस्त्रोद्योग आणि तयार कपड्याची निर्यात करणारं राज्य आहे। लाखो लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या क्षेत्रावर अवलंबून आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील आणि निमशहरी भागातील महिला आहेत। अलीकडेच कापसाच्या किमती आणि परिणामी सुताच्या किमती वाढल्यामुळे हा उद्योग गंभीर संकटाचा सामना करत आहे। माझ्या माहितीनुसार याचं मुख्य कारण कापूस उत्पादनातील कमतरता आणि देशातील व्यापारी हालचालींमध्ये झालेली वाढ। गेल्या 2 महिन्यात कापसाची किंमत 54,700 रुपयांवरून 67,700 रुपये प्रति कॅन्डी झालेली आहे, जी 25% वाढ आहे। तर सुताची किंमत 301 रुपयांपासून 330 रुपये प्रति किलो इतकी वाढलेली आहे। या परिस्थितीमध्ये कच्च्या मालाचा निरंतर पुरवठा केवळ आयातीद्वारेच सुनिश्चित केला जाऊ शकतो। तथापि कापसावर 11% आयात शुल्क आहे। अशा परिस्थितीत शुल्कमुक्त कापूस आयातीला परवानगी दिल्यास उद्योगाला वाढत्या निर्यातीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास आणि जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होईल। कृषीनंतर वस्त्रोद्योग आणि तयार कपड्याचं क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे। त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार सुरक्षित ठेवण्याची आणि वस्त्र मूल्य साखळीची शाश्वतता सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी सरकारवर आहे। म्हणूनच कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कापसावरील आयात शुल्क सध्याच्या 11%वरून 0%पर्यंत कमी करण्याकरिता आपण हस्तक्षेप करावा अशी मी विनंती करतो। या उपायामुळे वस्त्रोद्योग आणि तयार कपड्याच्या उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यास, निर्यात वाढवण्यास तसेच रोजगारांचं संरक्षण करण्यास मदत होईल। या मागणीचं पत्र विजय यांनी लिहिलेलं आहे आणि वस्त्रोद्योगासाठी पुढाकार घेतलेला आहे। याआधीही या आयात शुल्कावरून अनेक वेळा चर्चा झाली आहे। या मागणी दरम्यान अशी माहिती समोर येते की वस्त्र आयुक्त कार्यालयाने केलेल्या एका शिफारसीनुसार पुढील 5 वर्षांसाठी दरवर्षी एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात आयात शुल्क स्थगिती करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय वस्त्र मंत्रालय अभ्यास करत आहे। मुंबईत नुकत्याच झालेल्या कापूस उत्पादन आणि वापर समितीच्या बैठकीत शुल्क स्थगिती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला। हा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात देखील आला। आता यावर काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याआधी मागील वर्षी 31 डिसेंबर 2025 पर्यंत हेच आयात शुल्क हटवण्यात आलं होतं। त्यानंतर 1 जानेवारीपासून पुन्हा 11% शुल्क लागू झालं। मात्र वस्त्रोद्योग क्षेत्रातून पुन्हा यासाठी जोर वाढल्याने विजयने थेट पत्र लिहिलं आहे। विजय यांनी पत्र लिहिण्याचं आणखीन एक कारण म्हणजे तामिळनाडूतून मोठ्या प्रमाणावर याची निर्यात केली जाते, त्यामुळेच हे पत्र लिहिलंय। भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे जो कापड आणि कपडे निर्यात करतो। जागतिक बाजारपेठांमध्ये भारतातून जाणारा कपडा आणि कपडे याची मोठी मागणी आहे। तामिळनाडू हे भारतातील कापड निर्यातीत अग्रस्थानी असलेलं राज्य असून एकूण निर्यातीचा त्याचा वाटा 22% आहे। एकूण उत्पादन आणि सुती कापड गिरण्यांच्या संख्येनुसार गुजरात आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे। त्यामुळे विजयने केलेल्या मागणीचा परिणाम हा महाराष्ट्रावर सुद्धा होणार आहे। दुसरीकडे जर आयात शुल्क शून्यावर आणलं तर मोठ्या प्रमाणावर आयात होईल आणि कापसाचे भाव हे भारतात पडतील आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल असंही गणित आहे। आधीच कापूस उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहेत। त्यात स्वस्तात आयात झालेला कापूस मात्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो। भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो अशी भीती आहे। आता केंद्र सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं आहेच। मात्र विजयच्या पहिल्या पत्राला यश मिळतं का त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। एकूणच तामिळनाडूचं उद्योग गणित पाहता विजय यांनी ही मागणी केली असली तरी देशातील इतर राज्यांमध्ये याचा कसा परिणाम होतो त्याकडे लक्ष असेल। याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो, सबस्क्राईब करा।